आरक्षणासंदर्भातल्या शासन निर्णयासंदर्भात प्रवीण गायकवाड यांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट त्याचा लाभ देते म्हणजे सरकारला कुणबी मराठा एक असल्याचं मान्य आहे. दुसरं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याच्यामध्ये कुणाला लाभ मिळतो तर तिथेही नियम आहे. मराठा कुणबी या दोन जाती आणि उपजाती म्हणून मराठा कुणबी कुणबी मराठा म्हणजे सरकारच्या दोन जातींमध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा आरक्षणाच्या बरोबरच या दोन संस्थेमध्ये लाभ मिळतो. गायकवाड आयोगाने जो अहवाल दिला होता त्या अहवालाला सुप्रीम कोर्टाने नाकारलं. बरोबर आहे. हे नाकारल्यानंतर परत देवेंद्र फडणवीस सरकारने नव्याने एसीबीसी वर्ग तयार केला. एसीबीसी वर्गाचा अर्थ काय? सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. सरकार काय म्हणतं 10% मराठा समाजाला एसीबीसी जे काही त्यांच्या अधिकारात नाहीये ते टिकणार नाही. हा तर पुढचा मोठा गोंधळ आहे. पूर्वी 2 वेळा ईएसबीसी एसीबीसी रद्द झालेलं आहे. त्यामुळे ज्यांना शिक्षणास पात्र म्हणून मिळालेले ऍडमिशन त्यांना नंतर फी भरायला लागल्या आणि ज्यांना नोकऱ्या लागल्या त्यांच्या नोकऱ्या लटकत राहिल्या. कारण एससी एसटी ओबीसीचा कोटा भरलेला होता. एसीबीसी रद्द झाला आणि त्याच्यामध्ये अनेक तरुणांची खूप प्रचंड नुकसान झालं. आणि आता सुद्धा एसीबीसी मधून जी भरती केली जाते ती सुद्धा टिकणार नाही. सरकार एकीकडे मराठा समाजाला ओबीसीचं स्टेटस सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून देतं, परंतु मराठा समाजाचा ओबीसी मध्ये सरसकट समावेश करत नाही. तर याच्यावर बराच खल झालेला आहे. परंतु मला त्याच्यात फार काही बोलायचं नाहीये. सरकारला जर खरंच काय करायचं असेल तर दर्जेदार शिक्षण माफक दरामध्ये शिक्षणात बजेट वाढवणे आणि बेरोजगारी हटवण्यासाठी नवीन धंदे उद्योग व्यवसाय सरकारी नोकरीमध्ये जे कंत्राटी पद्धतीने भरती केलेली आहे त्या कंत्राटी पद्धतीच्या लोकांना न्याय मिळावा. आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे का तर निश्चित आहे. पण आरक्षणामुळेच सगळे प्रश्न सुटू शकतात असं मी मागच्या 25-30 वर्षाच्या सामाजिक जीवनातल्या अभ्यासावरनं सांगू शकतो की सरकारने आता अन्य पर्याय शोधले पाहिजे. सरकारने सत्य बोललं पाहिजे. नाही, मुळात काय होतं की 1 जून 2004ला खत्री कमिशनचा जो निर्णय आला त्याच्या 83व्या जातमध्ये कुणबीमध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा समावेश करण्यात आला. तर मराठा ही जात ओबीसीत तशी पण गेलेली आहे. तुम्ही जर नीट बघितलं तांत्रिक दृष्ट्या बघितलं तर मराठा कुणबी कुणबी मराठा असं ज्यावेळेस म्हटलं वाईस वर्सा उलट सुलट तर मराठा आणि कुणबी ही ज्यावेळेस जात त्याच्यात गेलेली आहे. पण आता सरसकटसाठी आम्ही तो लढा दिलेला आहे. 2004ला निर्णय आला त्यावेळेसपासून आम्ही बरे झाले देवा कुणबी केलो नावाचा एक कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रात गेलो होतो. महाराष्ट्रामध्ये प्रबोधन केलं. मराठा समाज मागासवर्गीय म्हणून एक व्याख्यानाचा विषय घेऊन महाराष्ट्रात गेलो होतो. ती जागृती झाली. परंतु सामाजिक अस्वस्थता सामाजिक परिस्थिती लक्षात घेता मराठा समाजाने मागासले पण सिद्ध जरी केलं तरी ओबीसी मध्ये एवढा मोठा समावेश घालण्यासाठी कुठलंही सरकार तयार होऊ शकत नाही. म्हणजे एकदा मी न्यायमूर्ती पी.बी. सावंत सरांना भेटलो होतो जे त्या काळामध्ये इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये सुप्रीम कोर्टाचे जज होते. म्हणजे न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांना मी विचारलं होतं की सरसकट मराठा समाजाचा समावेश करणं शक्य आहे का. तर न्यायमूर्ती पी.बी. सावंतांनी सांगितलं की ज्या समुदायापासून संरक्षण पाहिजे तेच आता आरक्षण मागायला लागलेत. जर सगळ्याच समाजांना आरक्षण दिलं तर ते म्हणतात की आरक्षणाचं औचित्य संपून जातं. म्हणजे खुल्या वर्गातले हळूहळू सगळेच लोक जर आरक्षण वर्गामध्ये आले तर ते नल नील झाल्यासारखं. म्हणजे सर्वांनाच आरक्षण म्हणजे कुणालाच आरक्षण नाही असं ते मला म्हटले होते. नाही, कसं आहे की मी कुणाच्या भूमिकेवर बोलत नाहीये. मी एक अभ्यास केलेला आहे. माझा 25-30 वर्षाचा अभ्यास आहे. मी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि माझ्या पुस्तकांच्या अभ्यासाच्या आधारावर मी सरकारबरोबर भूमिका घेतलेली आहे. माझी एक स्वतंत्र भूमिका आहे आणि ती मांडण्याचा मला स्वतंत्र अधिकार आहे. नाही, मी कुणाच्या भूमिकेवर काही मांडत नाहीये. मी सरकारच्या भूमिकेवर भूमिका मांडतोय. नाही, मी कुणाच्या प्रश्नावर उत्तर द्यायचं काही कारणच नाही ना. माझी भूमिका सरकारच्या बाबतीत आहे.
मी अत्यंत स्पष्ट केलं की शिक्षण महागल्यामुळे एक समस्या आहे आणि बेरोजगारी ही एक समस्या आहे. तर या समस्येवर आरक्षणच फक्त उत्तर आहे असं मला वाटत नाही. अन्य मार्ग शोधले. नाही, मी माझी भूमिका मांडलेली आहे ना. मी न्यायमूर्ती PB सावंतांची भूमिका आपल्या सगळ्यांना सांगितली की सर्वांनाच आरक्षण म्हणजे आरक्षण संपल्याच जमाय. पण आता हे जो जी आहे त्यानंतर आरक्षण टिकेल का नाही? नाही, असं आहे की आरक्षण हा जो विषय आहे ना खूप व्यापक आहे. मुळात आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्याला एक सामाजिक सुधारणेची गरज आहे. मुळात तुम्ही लक्षात घेत नाही की आरक्षण का मागितलं जातंय मराठा समाजाकडून पण आणि OBC समाजाकडून पण. तर त्यांना वाटतं की माफक दरातलं शिक्षण मिळावं आणि नोकरी मिळावी सरकारमध्ये. आता सरकार नोकर भरती करत नाही आणि खाजगीकरणामुळे नोकऱ्या कमी झाल्यात. म्हणजे सरकारच्या नोकरीचा लाभ होणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि महागलेलं शिक्षण. मुळात समस्या वेगळी आहे आणि त्याच्या मागणीचा जो मार्ग आहे ते सगळ्यांना असं वाटतं की शाश्वत आहे आरक्षण आणि त्या मार्गातनं न्याय मिळेल. परंतु तो एकच मार्ग आहे असं नाही. मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की मेरिट जर बघितलं तर 1-2% गेलेले. काय म्हणतो सरकारच्या दुर्लक्षणामुळे ही परिस्थिती उद्भवली का? कारण की मराठवाड्यातून जास्त रोष आहे. तर शेती म्हणा, पाणी म्हणा, पीक हमीभाव म्हणा, तर एकीकडं दुष्काळ म्हणा, एकीकडं त्यांची खर्च वाढतोय पण मुलाच्या शिक्षणाचा खर्च इकडे पण वाढतोय पण उत्पन्न काही मिळत नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मी मागं सांगितलं होतं की पूर्वी असं अनबॅलन्सिंग झालेलं आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण मागासलेलं राहिलं. म्हणून आपल्याकडे वैज्ञानिक विकास महामंडळ आणली. वैज्ञानिक विकास महामंडळामध्ये अनेक योजना आणल्या. अनेक योजनेच्या माध्यमातून जी काही त्यांची परिस्थिती होती त्यांना अनुदान देऊन तो विकास केला गेला. त्यावेळेस कसं होतं की मराठवाड्याची अस्मिता होती, कोकणाची अस्मिता होती, खानदेशाची, तर ती प्रादेशिक अस्मिता होती त्या भागाच्या लोकांची. पण आता जातीय अस्मिता झाल्यामुळे काय झालंय, जाती म्हणजे त्यातून जे काही लाभ मिळवायचा प्रयत्न करतोय तर दुसऱ्या जाती अस्वस्थ व्हायला लागलेल्या आहेत आणि ते परवडणारं नाहीये लक्षात घ्या. आणि म्हणून एकूण परिस्थितीचा विचार केला तर फक्त आरक्षणाने सगळ्या समस्या सुटू शकतात असं मी मानत नाही, आमची संघटना मानत नाही. सध्या आमचा फोकस हा महाराष्ट्र धर्मासाठी आहे आणि महाराष्ट्र धर्मासाठी आमची भूमिका आहे की SC, ST, OBC खुल्या वर्गातल्या सगळ्या जाती यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे. जातीय धार्मिक द्वेष पसरू नये. सध्या जे नेतृत्व करतात त्यांनी भाषेची मर्यादा पाळली पाहिजे. या भाषेमुळं, नेत्यांच्या भाषेमुळं समाजाचा द्वेष पसरत चाललेला आहे. तर त्यामुळं महाराष्ट्र धर्मासाठी हा महाराष्ट्रात कार्यक्रम घेऊन जात असताना महाराष्ट्राची अस्वस्थ परिस्थिती, टोकदार झालेल्या भूमिका या संपूर्ण लोकशाही पद्धतीने सगळ्यांना हक्क आहे सरकारकडे मागणी करायची. सरकारने चुकीचं धोरण घेतलं तर आपल्याला इथं जे हायकोर्ट आहे, उच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्यात त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. पण समाजामध्ये अस्वस्थता पसरू नये, जातीय, वर्गीय, धार्मिक द्वेष पसरू नये याच्यासाठी महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात घेऊन जातोय. सर्वांना त्याच्यामध्ये आम्ही निमंत्रित करतोय, चांगल्या नेत्यांना, चांगल्या वक्त्यांना, आणि त्यातून एक संदेश द्यायचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे, जो आमच्या संतांचा आहे, जो महापुरुषांचा आहे, जो समाज सुधारकांचा आहे, जो स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांचा आहे आणि अगदी 1 मे 1960ला निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये जे सगळे सक्रिय होते त्यांच्यासाठी आहे. होत असताना शरद पवारांनी एक मुद्दा मांडला होता की तामिळनाडू पॅटर्न राबवला गेला पाहिजे आणि संसदेची सगळ्यात महत्वाची भूमिका या सगळ्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात. तुम्हाला वाटतं की ते तामिळनाडू पॅटर्न तसा पद्धत लागू करता येऊ शकतो? नाही, काय झालंय की तामिळनाडूमध्ये 69% जे आरक्षण आलेले ते पहिला जो काका कालेलकर आयोग होता त्याच्या धर्तीवर त्यांनी त्या ठिकाणी केलेले आणि ते खूप पूर्वीचं आहे. आता नेमकं झालं काय होतं की 69% आरक्षण आपल्यासारखं नाही. तिकडं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, OBC असं बायफर्गेशन नाहीये. तिथलं बायफर्गेशन वेगळं आहे आणि ते नेमकं नरसिंहराव सरकार सत्तेत असताना त्याच्या अगोदर VP सिंगांनी मंडल आयोग लागू केला
आणि मंडल आयोगाचा निकाल येत असताना 50% मर्यादा आली. तोपर्यंत तशा मर्यादेवर चर्चा झाली नव्हती. त्यालाही ज्यावेळेस घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडताना सांगितलं होतं की आरक्षण हे अपवाद आहे, समता हा नियम आहे आणि नियमापेक्षा अपवाद मोठा असू शकत नाही, म्हणून आरक्षण हे एकूण 50.5% असलं पाहिजे. हे इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये सुप्रीम कोर्टाने 50%ची मर्यादा निश्चित केली. व्ही.पी. सिंगचं सरकार गेलं, नरसिंहरावचं सरकार आलं. 1994ला मंडल कमिशनचा निकाल आला, इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारचा निकाल आला, त्यात 50%ची मर्यादा आली. त्यावेळेस जयललिताचा पाठिंबा हा नरसिंहराव सरकारला होता. नरसिंहराव सरकार अल्पमतात होतं आणि अल्पमतात असल्यामुळं इंदिरा गांधींनी एक कायदा केला होता, 9th शेड्यूल. 9th शेड्यूलचा अर्थ असा आहे की जे धोरण सरकार घेईल, कायदा करल, त्याला हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात चॅलेंज करता येणार नाही. मुख्यतः तो जमीन मिळवण्यासाठी, म्हणजे ज्यावेळेस जमीन अधिग्रहण करायचं असायचं रस्त्यासाठी, विकासासाठी, म्हणजे धरणं असतील, MIDC असेल, तर ती अडचण होती आणि म्हणून 9th शेड्यूल तयार केलं होतं. तर त्याच्यामध्ये नरसिंहरावनी त्याला प्रोटेक्शन दिलं 9th शेड्यूलला. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये 9th शेड्यूल पण चॅलेंज्ड आहे आणि तामिळनाडूचं 50% पेक्षा वर 69% आरक्षण सुद्धा म्हणजे चॅलेंज आहे. पण अजून सुप्रीम कोर्टाचे दोन्ही विषयाचे निर्णय आलेले नाही. 50%ची मर्यादा ही घटनेतनं कशी येते हे सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केल्यामुळं अगदी केंद्र सरकारने ठरवलं तरी 50%च्या वर सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण जाऊ शकत नाही. तामिळनाडूचा अपवाद आहे, पण सुप्रीम कोर्टात चॅलेंज आहे. म्हणूनच केंद्र सरकारने EWS आरक्षण हे वर्गवारीमध्ये नेलं. इट इज अ क्लास, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आहे. तर इकॉनॉमिकल वीकर सेक्शनमध्ये प्रोटेक्शन आहे मराठा समाजाला EWS मध्ये. त्याचं कारण SC ST OBCचे लोक EWS मध्ये सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर येऊ शकत नाही, म्हणून SC-BCचं आरक्षण 10% लागू केल्यानंतर मराठा समाजाचं EWSचं आरक्षण महाराष्ट्र सरकारने थांबवलेलं आहे. आणि हा एक मराठा समाजावर मोठा अन्याय झालेला आहे. ज्यावेळेस SC-BC हे हायकोर्टात स्क्रॅच होणारच आहे, कारण त्याला कुठलाही घटनात्मक आधार नाहीये, कायदेशीर आधार नाहीये. ते रद्द होईल, त्यावेळेस परत EWS कडे जायला लागेल. पण हे 2-3 वर्ष मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर महाराष्ट्र सरकारने केलेला अन्याय आहे. दादा, म्हणजे एकूणच बोलण्यानं असं येतं की ते आता आंदोलन झालेलं आहे, त्याचा फायदा नाही, फटका बसलेला आहे. नाही, माझं पहिल्यापासून धोरण असं होतं, ज्या दिवशी EWS लागू झालं, घटनेत दुरुस्ती झाली, सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं, सगळं होऊन ते तालून सुकून सलकून पुढं आलं, तर 10%चं EWSचं आरक्षण आणि ज्यांना कुणबी म्हणून OBC मिळतंय आणि ते न्यायी आहे. जर तुम्ही पूर्वी श्रमीचे कुणबी असाल आणि OBCतनं आरक्षण घेतात, त्याला काही विरोध असायचं कारण नाही. पण ज्या मराठा समाजाला कुठलंच आरक्षण नव्हतं, त्याला घटनात्मक तरतूद करून 10%चं EWSचं आरक्षण होतं. तुम्ही बघा, जाट, गुज्जर, पटेल यांची सुद्धा केवढी मोठी आंदोलनं होत होती, ती आता थांबलेली आहे. कुठंतरी आरक्षणाच्या बाबतीत समाधान मानलं पाहिजे. EWSचं 10% आणि ज्यांना कुणबी मिळतं OBC मध्ये ते OBCचं, पण OBC मध्ये सुद्धा मेरिट हाय गेलेलं आहे, EWSचं मेरिट तुलनेत खाली आलेलं आहे आणि EWS मधून कोण फायदा घेतं याचा आता मराठा समाजाने अभ्यास करावा. काल जे निकाल लागला त्यामध्ये OBCचे मेरिट जास्त आणि EWSचे मेरिट कमी होतं, पण यामुळे तोटा झालाय का मराठ्यांना OBC जाऊन? नाही, EWS बंद केल्यामुळं राज्य सरकारने, आणि ते करावंच लागणार होतं, कारण त्यांना स्वतंत्र 10% आरक्षण सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून दिलेलं आहे. ते भलेही घटनात्मक नसेल, कायदेशीर नसेल, पण ते लागू असल्यामुळं मराठा समाजाला EWSचा लाभ मिळत नाही. मराठा समाजामध्ये एक जागृती झालेली आहे, परंतु महाराष्ट्र सरकार EWS तोपर्यंत मराठा समाजाला लागू करू शकत नाही जोपर्यंत SC-BCचं आरक्षण रद्द होत नाही. पण तुम्ही म्हटले की नेत्यांनी भाषा सुधारली पाहिजे, नीट बोललं, अशी कोण नेते? हे बघा की सध्या जी सामाजिक परिस्थिती उद्भवलेली आहे, जे सामाजिक नेतृत्व करतात त्यांनी समाजाचा विचार केला पाहिजे. नेत्याची भाषा ज्या पद्धतीची असली पाहिजे ती दिसत नाही मला. मी सर्वसमावेशक बोलणारा माणूस आहे, मी एका जातीसाठी किंवा एका समूहासाठी काम करत नाही. आणि म्हणूनच जे पण बोलतायत त्यांनी जबाबदारीने बोलावं, ज्यातून द्वेष पसरणार नाही, एखाद्या जातीचा अपमान होणार नाही, त्यातून काही नवीन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही.
जबाबदारीने बोला. तर आरक्षणासंदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवरती प्रवीण गायकवाड भाष्य करतायत. आपलं लक्ष असेल एक छोटासा ब्रेक घेतो.